नमस्कार, टीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। मी मुक्ता विलास गायकवाड। पाहूया विशेष बातमीपत्र। आषाढी वारी निमित्त वाशिम जिल्ह्यातील इनखेडा या गावातून गुरुदत्त महाराजांचा पायी दिंडी सोहळा आज श्रीपत पिंपरी येथे दाखल झाला। अनेक तालुक्यातून प्रवास करत निघालेला हा पायी दिंडी सोहळा हरिनामाचा गजर करत हनुमंत रानू ताटे यांच्या घरी दाखल झाला। गेल्या अनेक वर्षापासून या दिंडी सोहळ्याची चहा नाश्त्याची व्यवस्था पद्मिन हनुमंत ताटे यांच्या सेवेतून पार पडते। पाहूया कार्यक्रमाची छोटीशी झलक। रामकृष्ण हरी माऊली, तुमचं नाव काय? रामकृष्ण हरी, माझं नाव विजयराव सखाराम गावच्या, मुक्काम किंखेडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। किती वर्षापासून आपली दिंडी चालू आहे? ही दिंडी चालू आहे आमची महाराज असताना 44 वर्ष झाली आणि मी ज्यावेळेस मी आता झालो अध्यक्ष त्यावेळेस आम्हाला 24 वर्ष झाली आहे। यांच्या इथं किती वर्ष झालं दिंडी चालू आहे? 40 वर्षापासून यांच्या इकडं चहा पाणी असते। हनुमंत ताटे होते त्यावेळेस पासून चहा पाणी अजूनही चालूच आहे। तुम्हाला असं म्हणजे वारी कशी म्हणजे तुम्ही कशी चालू केली? कशा प्रसंगातून वारी चालू केली एवढ्या वर्षातून? त्यावेळेस कसा प्रसंग होता तुमचा वारीचा? कठीण प्रसंग होते पहिले। त्यातला वारीतला थोडा अनुभव सांगा तुम्ही। बरेच अनुभव आलेले आहेत। पाऊस पाणी वारा अशा याला मात करत करत आम्ही चाललेलो आहोत आणि नेहमी आम्हाला त्रास होतच असतो, पण आम्हाला त्रास काही वाटत नाही चालत असल्यामुळे। किती मुक्काम पडतात तुमचे? आमचे 19 ते पंढरपूरला 20वा मुक्काम आहे। 20वा? हा, तुमचं नाव सांगा माऊली। माझं नाव गंगाधर महाराज मुंडे। अच्छा, कुठून तुम्ही? आम्ही वाशिम जिल्ह्यातून इनखेडा गावातून दत्तात्रय महाराजांचा हा पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत पायी दिंडी सोहळा चालला आहे। अच्छा, या सोहळ्यात आम्ही चालत असताना खूप अनुभव येतात। असे कधी अनुभव येतात की आमच्यासोबत खूप वैभवशाली विलासात असलेली माणसं चालतात, पण किती चालतात? 30 किलोमीटर 28 किलोमीटर चालतात, पण कधी कोणाला त्रास झाला म्हणून जाणवतही नाही। नामचिंतनाच्या घोषात ही मंडळी पंढरपूरपर्यंत कसे जातात? आणि हे एका जिल्ह्यातले नसून अनेक जिल्ह्यातली माणसं आहेत, पण सख्या भावंडासारखं प्रेम करत एकमेकावर पंढरपूरपर्यंत पायी चालतात। कधी कधी आमची गोड हळूच भांडणं सुद्धा होतात, पण तेही प्रेमानं मिटतात आणि आम्ही असे चालत चालत पांडुरंगाच्या दारापर्यंत पायी चालत जात असताना अतिशय गोड असे अनुभव येतात की आम्हाला कधी त्रास जो घरी होत असतो तो इकडे बिलकुल जाणवत नाही। त्याचं एकच कारण आहे, नामचिंतनाचा घोष असतो आणि पंढरीश परमात्मा पांडुरंग आमच्या दृष्टीसमोर असतात, म्हणून सगळे वारकरी अगदी प्रेमानं उल्हासानं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या सगळ्या मंडळीचा एक मोठा त्याग आहे। त्याग, सहिष्णुता, प्रेम, दया हे सद्गुण शिकवणारी हे आमचे दत्तात्रय महाराजांची पालखी सोहळा असाच पंढरपूर। रामकृष्ण। रामकृष्ण।